नमस्कार मंडळी. आज मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना 4 धामांचं दर्शन देणार आहे. मला असं वाटलं की सगळ्यांनाच जमतं असं नाही हो 4 धामांचं दर्शन. काहींना इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, काहींना शारीरिकदृष्ट्या जमत नाही, काहींना कोणी बरोबर नाही आपल्यासोबत म्हणून जमत नाही. प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. पण निदान देवाचं दर्शन तर व्हावं 4 धामांचं. आणि म्हणून मी हा आजचा शॉर्ट व्हिडिओ करते आहे. व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण असे छान व्हिडिओ सगळे मी घेऊन येते आहे, शॉर्ट व्हिडिओ तुमच्या पुढे, की ते सगळ्यांनी पाहणं आवश्यक आहे. आपल्या देवांचे फोटो असतात तिथे, निदान फोटोमधून तर दर्शन होतं आपल्याला. आणि म्हणून चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला ते व्हिडिओ सगळे बघायला मिळतील, त्यामुळे तुमच्या पुढे येतील ते व्हिडिओ यूट्यूबवर. तेव्हा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अजून बरेच व्हिडिओ मी टाकणार आहे. 11 मारुती, 12 ज्योतिर्लिंग, 3 देव्यांचा मी टाकलेला आहे, 3.5 पीठं, असे भरपूर व्हिडिओ मी टाकणार आहे. सगळ्यांचं दर्शन तर होऊ दे. आणि म्हणून तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. चला तर 4 धामातला पहिला धाम आहे बद्रीनाथ. बद्रीनाथचा बद्रीनारायण पहा आणि कमेंटमध्ये नमस्कार नक्की करा. दुसरा धाम आहे द्वारिका. द्वारिकाचा भगवान श्रीकृष्ण. दर्शन झालेलं आहे, तेव्हा नमस्कार नक्की करा सगळ्यांनी. तिसरा धाम आहे रामेश्वरम. रामेश्वरमचा भगवान शंकर. आणि चौथा जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरीचा जगन्नाथ हा विष्णूचा अवतार आहे. असा होता आजचा व्हिडिओ. ह्याच चॅनलवर मी रामेश्वरम मंदिराची सगळी आख्यायिका आणि सगळा डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा. आणि त्याच्यातच मला वाटतंय नागेश्वर ह्याचा पण केलेला आहे. 2 शंकरांचा एकत्र व्हिडिओ आहे, तर तो नक्की बघा. मंडळी, आज एवढंच. धन्यवाद.